तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या 2 दिवसांवरती तुमचा मराठी विषयाचा पेपर येऊन ठेपलेला आहे। पण अद्यापही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही की त्यांचा मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने असणार आहे। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने असणार आहे ते आज आपण बघणार आहोत। त्याचबरोबर बघा, तुम्हाला मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने लिहायचा आहे, म्हणजेच तुम्हाला मराठी विषयाचं पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा। जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 80 गुणांचा असणार आहे आणि तुम्हाला 3 तासाची वेळ बोर्डाकडून दिलेली असणार आहे। तुम्हाला 3 तासामध्ये 80 गुणांचा पेपर हा लिहायचा असतो। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा मराठी विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो। यामध्ये तुमचा पहिला विभाग असतो तुमचा गद्य विभाग, एकूण 18 गुणांसाठीचा हा विभाग असतो। यानंतर दुसरा विभाग असणार आहे तुमचा पद्य विभाग, एकूण 16 गुणांसाठीचा हा विभाग असतो। तुमचा तिसरा विभाग असतो स्थूल वाचनाचा, एकूण 6 गुणांचे प्रश्न तुम्हाला स्थूल वाचनावरती विचारले जातात। यानंतर तुमचा चौथा विभाग असतो व्याकरण विभाग, एकूण 16 गुणांचे प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती विचारले जातात। यानंतर तुमचा शेवटचा विभाग असणार आहे उपयोजित लेखनाचा विभाग, एकूण 24 गुणांचे प्रश्न तुम्हाला उपयोजित लेखनावरती विचारले जातात। अशा पद्धतीने तुमचा मराठी विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग। तर बघा, पहिला विभाग असणार आहे तुमचा गद्य विभाग, एकूण 18 गुणांसाठीचा हा विभाग असतो। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 अ। हा प्रश्न तुमच्या पठित उतार्यावरती आधारित असतो। तर बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकात जे धडे तुम्ही अभ्यासलेले आहेत त्या धड्यांपैकी कुठल्याही एका धड्याचा एक छोटासा उतारा तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेला असतो आणि त्या उतार्याच्या आधारावरती तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे असतात। एकूण 7 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो। तर बघा, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातात, तर बघा, तुम्हाला आकलन कृती 2 गुणांसाठी, पुन्हा एक आकलन कृती 2 गुणांसाठी आणि स्वमत कृती 3 गुणांसाठी, असा एकूण 7 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न असतो। तर बघा, असा असणार आहे तुमचा प्रश्न क्रमांक 1 अ। यानंतर बघा, तुमचा दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 आ। हा देखील प्रश्न तुमच्या पठित उतार्यावरती आधारित असतो। तर बघा, हा प्रश्न तुमच्या वरील प्रश्नासारखाच असतो, फक्त या ठिकाणी तुमचा उतारा हा बदललेला असतो। हा देखील प्रश्न तुमचा 7 गुणांसाठीचा असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या विभागामध्ये तुमचा तिसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 ई। अपठित उतार्यावर आधारित हा तुमचा प्रश्न असतो, एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे। तर बघा, हा प्रश्न वरील प्रश्नासारखाच असतो, फक्त ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला अपठित उतारा हा दिलेला असतो। म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील एक उतारा तुम्हाला दिलेला असेल आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला 4 गुणांचे प्रश्न सोडवायचे असतात। तर बघा, अगदी सोपे प्रश्न असतात आणि आकलन कृतीच्या स्वरूपात हे तुमचे 4 गुणांचे प्रश्न विचारले जातात। तर बघा, हा होता तुमचा पहिला विभाग। यानंतर बघा, तुमचा दुसरा विभाग असणार आहे तुमचा पद्य विभाग। तर बघा, एकूण 16 गुणांचे प्रश्न तुम्हाला पद्य विभागावरती विचारले जातात। तर बघा, पद्य विभाग म्हणजे काय, तर पाठ्यपुस्तकात ज्या कविता तुम्ही अभ्यासलेल्या आहेत त्या कवितेवर आधारित प्रश्न तुम्हाला पद्य विभागामध्ये विचारले जातात। तर बघा, यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 अ। तर हा प्रश्न तुमच्या पठित पद्यावरती आधारित असतो। तर बघा, तुम्हाला एक कविता दिलेली असणार आहे आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला खालील प्रश्न सोडवायचे असतात। एकूण 8 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे। यामध्ये बघा, तुम्हाला आकलन कृती 2 गुणांसाठी, पुन्हा एक आकलन कृती 2 गुणांसाठी, सरळ अर्थ लिहा 2 गुणांसाठी आणि काव्य सौंदर्य लिहा 2 गुणांसाठी, असा एकूण 8 गुणांसाठीचा असणार आहे तुमचा प्रश्न क्रमांक 2 अ। यानंतर बघा, तुमचा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 आ। तर बघा, कवितेवर आधारित कृती सोडवा हा तुमचा प्रश्न असणार आहे आणि एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। तर बघा, अगदी सोपा प्रश्न असतो आणि ह्या प्रश्न प्रकारातील तुमचे 4 गुण हक्काचे असतात। कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 कविता दिलेल्या असणार आहे, त्या दोन्ही कवितांपैकी एका कवितेवर तुम्हाला कृती सोडवायची असते। यामध्ये बघा, तुम्हाला कवितेचं नाव लिहायचं असतं 1 गुणासाठी, कवितेचे कवी किंवा कवयित्री लिहायचे असतात तुम्हाला 1 गुणासाठी आणि ही कविता आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण तुम्हाला लिहायचं असतं 2 गुणांसाठी। असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी परीक्षेत विचारला जातो। यानंतर बघा, तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 ई असणार आहे पद्य रसग्रहणावरती। तर बघा, हा प्रश्न तुमचा 4 गुणांचा असतो आणि तुम्हाला काव्यपंक्तींचं रसग्रहण करायचं असतं। तर बघा, तुम्हाला कुठल्याही 4 कवितेच्या ओळी दिलेल्या असतील आणि त्या कवितांचं तुम्हाला रसग्रहण करायचं असतं। असा एकूण 4 गुणांचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे। यानंतर बघा, तुमचा तिसरा विभाग असतो स्थूल वाचनाचा। तर बघा, अगदी सोपा विभाग असतो आणि 6 गुण ह्या विभागामध्ये तुमचे हक्काचे असतात।
तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकात काही स्थूल वाचनासाठी धडे दिलेले आणि त्या धड्यातील प्रश्न तुम्हाला स्थूल वाचनामध्ये विचारले जातात। तर बघा हे प्रश्न तुमच्या स्वाध्यायातलेच असतात आणि अगदी सोपे हे प्रश्न असतात। तर बघा प्रश्न क्रमांक 3 असणारे तुमच्या स्थूल वाचनावरती। तर बघा तुम्हाला 3 गुणांच्या 3 कृती त्यापैकी कुठल्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात। म्हणजे तुम्हाला 3 उपप्रश्न हे दिलेले असतील त्यापैकी कुठलेही 2 उपप्रश्न सोडवायचे असतात आणि अशा पद्धतीने तुमचा प्रश्न असणारे एकूण 6 गुणांचा। तर हा होता तुमचा विभाग 3 स्थूल वाचनाचा। यानंतर बघा तुमचा चौथा विभाग असतो भाषा अभ्यास विभाग, म्हणजेच तुमचा व्याकरण विभाग। एकूण 16 गुणांचे प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती विचारले जातात। तर बघा ह्या विभागामध्ये तुमचा प्रश्न क्रमांक 4 हा विचारलेला असतो। यामध्ये बघा व्याकरण कृती एकूण 8 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। यामध्ये बघा समास 2 गुणांसाठी, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आणि वाक्प्रचार एकूण 4 गुणांसाठी, असा एकूण 8 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 4 असतो। यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 4 हा प्रश्न तुमच्या भाषिक कृतीवर आधारित असतो। तर बघा हा देखील प्रश्न तुमचा 8 गुणांचा असतो आणि अगदी सोपा हा प्रश्न असतो। कारण बघा यामध्ये तुम्हाला शब्द संपत्ती 4 गुणांसाठी, लेखन नियम 2 गुणांसाठी, विरामचिन्हे 1 गुणासाठी आणि पारिभाषिक शब्द 1 गुणासाठी, असा एकूण 8 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। तर बघा बरेचसे विद्यार्थी व्याकरण विभागाला घाबरतात। तर बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हिडिओची लिंक दिलेली। तर बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण व्याकरण विभाग मी समजून सांगितलेला आहे आणि जे विद्यार्थी तो व्हिडिओ बघतील त्या विद्यार्थ्यांचे 16 गुण व्याकरण विभागात फिक्स होणार आहेत। कारण बघा जे प्रश्न मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले त्या व्यतिरिक्त एकही वेगळा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार नाही। त्यामुळे बघा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या व्हिडिओची लिंक मी दिलेली तो व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे। यानंतर बघा तुमचा शेवटचा विभाग असतो उपयोजित लेखनाचा। तर बघा एकूण 24 गुणांचा हा विभाग असतो आणि हा विभाग थोडासा लेंदी असतो कारण ह्या विभागामध्ये तुम्हाला खूप सारं लेखन हे करायचं असतं। तर बघा प्रश्न क्रमांक 5 हा तुम्हाला विचारलेला असतो। यामध्ये बघा तुम्हाला 2 पैकी 1 कृती ही सोडवायची असते। एकूण 6 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। तर बघा तुम्हाला 2 कृती दिलेल्या आहेत त्यापैकी कुठलीही 1 कृती ही तुम्हाला सोडवायची। यामध्ये बघा पहिली कृती असणारे तुमची पत्रलेखन 6 गुणांसाठी आणि दुसरी कृती असणारे सारांश लेखन एकूण 6 गुणांसाठी। तर बघा अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक 5 असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे तुमचा प्रश्न क्रमांक 5 तर बघा ह्या प्रश्नामध्ये 3 पैकी कुठल्याही तुम्हाला 2 कृती ह्या सोडवायच्या असतात। एकूण 10 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। म्हणजेच बघा तुम्हाला 5-5 गुणांसाठी 2 कृती ह्या सोडवायच्या असणार आहे। यामध्ये बघा तुम्हाला जाहिरात लेखन 5 गुणांसाठी, बातमी लेखन 5 गुणांसाठी आणि कथा लेखन 5 गुणांसाठी, या तिन्ही कृतींपैकी कुठल्याही 2 कृती तुम्हाला 10 गुणांसाठी ह्या सोडवायच्या असणार आहे। यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतला तुमचा शेवटचा प्रश्न असणार आहे लेखन कौशल्यावरती। तर हा प्रश्न तुमचा प्रश्न क्रमांक 5 असणार आहे। यामध्ये बघा तुम्हाला 3 पैकी कुठलीही 1 कृती ही सोडवायची असणार आहे। एकूण 8 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे। म्हणजे तुमच्या एका कृतीला 8 गुण हे असणार आहेत। तर बघा हा प्रश्न अगदी सोपा असतो आणि परीक्षेत तुमचे 8 गुण हे हक्काचे असतात। तर बघा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन या तिन्हींपैकी 1 कृती तुम्हाला 8 गुणासाठी ही सोडवायची असते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने असणार आहे तुमचा मराठी विषयाचा पेपर। यानंतर बघा तुम्हाला मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने लिहायचं आहे किंवा तुम्हाला मराठी विषयाचं पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते आता आपण बघणार आहोत। तर बघा ही जी उत्तर पुस्तिका आहे ही 2024ला बोर्डाच्या परीक्षेत जो तुमचा मराठी विषयाचा पेपर आलेला आहे त्या प्रश्नपत्रिकेची आदर्श सोडवलेली उत्तर पुस्तिका आहे आणि ह्याच उत्तर पुस्तिकेच्या माध्यमातून तुम्हाला मराठी विषयाचा पेपर कशा पद्धतीने लिहायचा आहे ते आता आपण बघणार आहोत। तर बघा तुम्हाला सर्वात प्रथम करायचं काय, जेव्हा एक्झामिनर तुमच्या हातात उत्तर पुस्तिका देईल त्यावेळी तुम्हाला सर्वात प्रथम लेफ्ट साईडच्या मार्जिनला अटॅच 1 सेंटीमीटरची बॉर्डर ही ड्रॉ करायची। तर बघा ही बॉर्डर तुम्हाला प्रत्येक पेजवरती ड्रॉ करायची असणार आहे। बरेचसे विद्यार्थी काय करतात सेम बॉर्डर राईट साईडच्या मार्जिनला देखील ड्रॉ करतात। पण बघा जेव्हा तुम्ही दोन्ही साईडला ही बॉर्डर ड्रॉ करतात तेव्हा तुमचा पेपर बॉक्स फॉर्मॅटसारखा दिसायला सुरुवात होते आणि तुमची लिखाणाची जी स्पेस असते ती कमी होत जाते। त्यामुळे बघा तुम्हाला करायचं काय, तुम्हाला पेपर लिहिताना किंवा पेपर प्रेझेंटेशन करताना तुम्हाला फक्त आणि फक्त लेफ्ट साईडच्या मार्जिनला अटॅच ही बॉर्डर ही ड्रॉ करायची असणार आहे। यानंतर बघा तुम्हाला पेपर लिहिताना काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत। यामध्ये बघा सर्वात पहिला मुद्दा जो आहे तुमचा पेपर जेवढा टापटीप तुम्हाला लिहिता येईल तेवढा टापटीप लिहायचा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की तुम्हाला पेपरवरती कुठलीही खाडाखोड करायची नाही किंवा पेनाचे किंवा शाईचे डाग तुम्हाला पेपरवरती पडू द्यायचे नाहीत। जेवढा पेपर तुमचा सुंदर असणार आहे किंवा जेवढा पेपर तुमचा टापटीप असणार आहे तेवढेच जास्तच गुण तुम्हाला परीक्षेत हे मिळणार आहे। यानंतर बघा बरेचसे विद्यार्थी मला विचारतात की सर पेपर लिहिताना कुठल्या पेनाचा वापर हा करायचा। तर बघा बोर्डाच्या नियमावलीनुसार तुम्हाला पेपर लिहिताना कुठल्याही एका शाईच्या पेनाचा वापर हा करायचा असणार आहे। तर बघा तुम्ही संपूर्ण पेपर ब्ल्यू पेनने लिहू शकतात, तुम्ही संपूर्ण पेपर ब्लॅक पेनने लिहू शकतात, पण बघा पेपर लिहिताना कुठल्याही एका शाईच्या पेनाचा वापर हा करायचा आहे। बरेचसे विद्यार्थी काय करतात ते उपप्रश्न लिहिताना ब्लॅक पेनाचा यूज करतात आणि उरलेला पेपर हा ब्ल्यू पेनने लिहितात।
पण बघा, जेव्हा तुम्ही 2 पेनांचा वापर करतात तेव्हा तुमचा वेळ तर वायाच जातो आणि पेपर पण तुमचा टापटीप दिसत नाही. तर बघा, तुम्हाला पूर्ण पेपर हा एका शाईच्या पेनाने हा लिहायचा असणार आहे. यानंतर बघा, बरेचसे विद्यार्थी मला विचारतात की सर, पेपर लिहिताना पेन्सिलीचा वापर करायचा की नाही? तर बघा, तुम्हाला बोर्डाच्या नियमावलीनुसार तुम्ही पेन्सिलीचा वापर हा करू शकतात. तर बघा, पेन्सिल तुम्हाला कुठं वापरायची? तर बघा, ज्या ठिकाणी तुमच्या डायग्राम्स असणार आहे त्यानंतर जी मार्जिन मी तुम्हाला ड्रॉ करायला लावलेली आहे, त्या मार्जिन ड्रॉ करताना किंवा डायग्राम्स ड्रॉ करताना तुम्हाला पेन्सिलीचा वापर हा करायचा असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मराठी विषयाचं पेपर प्रेझेंटेशन हे करायचं असणार आहे. तर बघा, असे छोटे छोटे मुद्दे तुम्हाला पेपर लिहिताना लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, ही जी उत्तर पुस्तिका आहे ही 2024ला जो तुमचा मराठी विषयाचा पेपर आलेला आहे त्या प्रश्नपत्रिकेची आदर्श सोडवलेली उत्तर पुस्तिका आहे. तर बघा, ही उत्तर पुस्तिका तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड आहे. त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि ह्या उत्तर पुस्तिकेचा वापर तुम्ही अभ्यासासाठी त्याचबरोबर पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचे यासाठी तुम्ही करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बघा, तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.